Thank you.
पुरे म्हणाल तोरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी तुकावणे सांडा घाटे तुकावणे सांडा घाटे येणे नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठाला विठाला याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी महायोग पिजे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं श्री चरणा संताकिया त्यांच्या गुणादाने कथेचा विस्तारू भगवाजी सद्गुरु दास तुका श्री दानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवानला सोपानु भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित कला तैसे श्री गुरुचे मायबापांच्या चरण सेवेचा आज या ठिकाणी योग आलेला हा काय निमित्त आलेल्या सर्वांना कल्पना आहे. जगतनियंत्या परमेश्वराच्या परम कृपेनं संत सकाराम महाराज श्रीराम महाराज गजानन महाराज आदिकरून संत प्रबोधीच्या परम आशीर्वादानं गावकऱ्यांच्या सहकार्यानं पंचकृषीतील असणाऱ्या सत्सत विवेक असणाऱ्या अंतकरणानं सप्त्याचं आयोजन आहे सज्जन हो. आणि सप्त्यात उपक्रम अशा प्रकारचा आहे. पहाटे काकडा भजन आहे. तदनंतर आमचे हरिभक्तपरायण आदरणीय गुरुबंधू जे आमच्याबरोबर शिकले पण आमच्यापेक्षा ज्यांनी ज्ञान आत्मसात केलं ज्यांनी अनेक ग्रंथ पाहिले असे हरिभक्तपरायण आमचे तेजराव महाराज त्यांच्या अमृतुल्य वाणीतून श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याचा सुवर्णतुल्य योग आणि आमचेच गुरुबंधू आमच्या बॅचला राहिले आणि कीर्तनही शिकले मृदंगही शिकले गायनही शिकले ज्यांचा गायनात हातखंड आहे जे स्वर सम्राज्ञ आहेत असे हरिभक्तपरायण गजाननजी महाराज साबे. वास्तविक त्यांचा आमचा एकच अधिकार आहे. दोन शब्दानं ते आमच्या पुढे आहेत पण ते हा एक कौतुकासारखा भाग आहे. हरिभक्तपरायण गजानन महाराजजी साबे आणि कीर्तन केसरी हरिभक्तपरायण जे काल कीर्तनकार झाले अर्थात ते आमच्या सोबतीनंच राहून कीर्तनकार झाले.
कीर्तन केसरी म्हणून चमकून राहिले. लहान वयात कमी काळात आणि कीर्तन तर्क असे त्यांना नामाभिधान प्राप्त आहे, असे ज्यांना पदवी आहे, अशी पदवीधर आहेत. हरिभक्तपरायण गायन सम्राट ते मृदंगाचार्य आहेत. आमचे बहुतेक कलाकार मंडळी टू इन 1 in 3 आहेत. म्हणजे एक माणूस 3 गुण आहेत. ते गायकही आहेत, वादकही आहेत आणि उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. म्हणजे आम्ही थांबलो, आमच्या पोत्या गुंडाळले आम्ही आता. ते असे उत्कृष्ट कीर्तनकार हरिओमजी महाराज आहेत आणि मृदंग सम्राट तुलसक पोरगा आहे, कालचं पोरगा आहे समजा. पण त्यानं मृदंग वाजवला म्हणजे बड्या बड्यानी त्यांच्याकडे पाहावं. हा सकाराम महाराजचा प्रसाद आहे महाराज. ठल त्याला मी मृदंग सम्राट काय म्हणा, तो सर्व गोष्टी सम्राट आहे. वय छोटा आहे पण कीर्ती महान आहे. असं काल त्यानं मृदंग वाजवला, मला लोकांनी सांगितलं महाराज असं कसं तुमच्या पोरानं मृदंग वाजवलं. मी म्हटलं तो आमचा पोरगा तो सकाराम महाराज श्रीराम महाराज आहे. तो लहान असेल, आम्ही लहान असू पण आम्ही मोठ्याचे लेकरं आहोत. आनंद आला, सप्ताह आनंदात पार पडला. कसं काय करता 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 इतका सप्ताह आनंदात पार पडला. त्या दिवशी आम्ही आलो, फटाके आनंद, सर्व जिकडे तिकडे दिवे लावून प्रकाशमान सर्व गाव आणि बनवलं होतं. आणि आम्हाला समाधान वाटलं, पूर्वी बोजींना समाधान वाटलं. असं आहे महाराज, साधूला समाधान वाटणं हे करणं म्हणजे परमार्थ घडणं आहे महाराज. त्या दिवशी आम्ही आलो, दसरा दिवाळी दसरा दिवाळी तोची आम्हा सण. दसरा वाटला आम्हाला त्या दिवशी, दिवाळी वाटली, आजही समाधान वाटतं. थोडी मंडळी कीर्तनाला आहे, गाव व्यवस्थित आहे. आणि असं आहे महाराज, साधूचं समाधान, देवाचं समाधान झालं तर तुमचं समाधान होत असते. आणि समाधान किती पैसे मिळवले म्हणजे नाही, तुम्हाला समाधानच लागत असेल. समाधान दे दर्शने, ओ समाधान दे दर्शने, समाधान दे दर्शने, समाधान दे दर्शने. पैसा म्हणजे समाधान नाही, मोठी नोकरी म्हणजे समाधान नाही, फार शेती म्हणजे समाधान नाही, फार उत्पन्न म्हणजे समाधान नाही. घरात आणि पत्नी धर्मपत्नी असणं तेवढ्यावर समाधान होणार नाही, मुलगा चांगलं असणं तेवढ्यावर समाधान होणार नाही. पण ह्या गोष्टी चांगल्या अशासाठी गुरुकृपा लागत असते. आणि गुरुकृपा झाली, गुरुचा योग जीवनामध्ये आला म्हणजे माणसाच्या जीवनाला समाधान, सामायिक स्थिती कायम राहते, समाधान मिळते. म्हणून परमार्थ करायचा असतो. सप्ताह कशासाठी करायचा असतो? तुमचे पैसे काय वर आले काय?
तुमचे पैसे का माऊन निघाले का बँकेत? पण मिळालेल्या असणाऱ्या पैशातून सत्कर्म घडतं. सत्कर्म घडलं म्हणजे पुन्हा पापाचा क्षय होतो. पापाचा क्षय झाला म्हणजे लक्ष्मीचं वास्तव्य राहतं. आणि लक्ष्मीचं वास्तव्य राहिलं म्हणजे जीवनात त्या लक्ष्मीच्या वास्तव्यानं आणि परमार्थ घडल्यानं साधूचा जीवनात योग येतो. आणि साधूचा जीवनात योग येण्यासाठी परमार्थ करायचा असतो. आणि परमार्थ करायचा म्हणजे सप्ताह करायचा असतो. तुम्हाला समाधान भेटलं शिनच ना आम्हाला समाधान भेटलं. महाराज संध्याकाळी आमचे बोलको जेवत नाही. तो जेवली समजा तर विना पांडेजार असते. फांडेजारचा विना काळी 4 मध्ये लागते. त्याला काही इलाज नाही. कारण तुमचं प्रेमच असं आहे. आता आम्ही करून खायसाठी म्हणतो काय आम्हाला काय भेटत नाही काय. पण एवढं तुम्ही प्रेम करता, एवढं प्रेम करता, त्या प्रेमात आम्ही वाद जातो. वाद गेलो म्हणजे मग बिघडून जाते. आमचं बिघडलं चालते पण तुमचं प्रेम कमी नाही झालं पाहिजे. हे राखणं हे साधूची वृत्ती आहे. ते सांगितलं महाराज आम्हाला असं असते. आम्ही आलो म्हणजे इतिहास काय इतिहास घडला, काय झालं सत्यात, कसं कसं झालं, कोणा पंक्ता गेल्या, काय ज्या पंक्ता झाल्या हे आम्ही पहिले विचारतो. मग परमार्थाच्या गोष्टी करतो. मग त्यांनी सांगितलं महाराज इथली हायफाय फराळ झाले. मी आजच सकाळ आलो पहिल्यांदा फराळ केलं. मी अर्धच केलं. इथलं फराळ आणलं तुम्ही अर्ध धकलं नाही मले. इथला खाऊस असल्यावर मी नाही ना इथलं माझ्या हायफाय म्हणजे सर्व व्यवस्थित पार पडलं. आणि करत 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 आज शेवटचा दिवस आहे. आज कीर्तन काल्याचं आहे आणि हे गुरुवारी बॉजींचं होतं महाराज. पण असं आहे सज्जन हो, त्यांची प्रकृती स्वास्थ्य नाही. ते आपलं अधिष्ठान आहे. अरे शिर सलामत तो पगडी 50. ते आपलं अधिष्ठान. गुरुरे बुवाजी यांची तब्येत चांगली, त्यांना आयुष्य भरपूर, त्यांचं समाधान म्हणजे आपल्या साऱ्या जगा समाधान आहे. आता या काळातला अधिष्ठान, या काळातला खरा साधू, या काळातला सज्जन वृत्तीनं जीवन जगणारं व्यक्तिमत्व म्हणजे गुरुरे बुवाजी आहेत. ते हो वास्तविक त्या दिवशी डॉक्टरने आम्हाला त्यांना सांगितलं. आम्ही हजर होतो. आम्हाला म्हणत महाराजांना सांगा आमची ताकद नाही त्यांच्याशी बोलायची. मोठ्या माणसाशी बोलायची ताकद होत नसते महाराज. त्यांचं आचरण हे प्रेशर आणत असते. त्यांचं शुद्ध आचरण हे समाजावर नैतिकता आणत असते. म्हणून आमची मोठा डॉक्टर MD झालेला म्हणे आमचं महाराजांशी बोलणं आमची ताकद नाही म्हणे, तुम्ही सांगा महाराजांना. मग मी त्यांना म्हणजे इनडायरेक्ट फेस टाकला. मी म्हणजे कसं दोघांचं बोलणं माझ्याशी बोला म्हणजे त्यांना ऐकायला जाईल असं म्हटलं. काय करायचं आहे हो डॉक्टर म्हणे महाराजांना असं म्हणा की महाराज तुम्ही 1 गोळी कमी घ्या. मी दिलेल्या गोळ्यापैकी 1 गोळी कमी घ्या. पण गाडीनं प्रवास करू नका. तुम्ही 2 महिने गाडीत बसूच नका. गाडीचा संबंध येऊ देऊ नका. तरी तुमच्या गावासाठी ते इथल्या मोठ्या लांब प्रवास करत आले. तुमचं भाग्य म्हणावं लागेल. आता इशे कोणी होणे नाही. आता इशे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जागा. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जागा. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जागा. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जागा. आता इशे कोणी होणे नाही. आता इशे कोणी होणे नाही. आता इशे कोणी होणे नाही. कोणी होणे नाही. अरे विद्यार्थ्यांना मी कधी कधी चापट मारतो, बुक्के मारतो, काही करतो. पण कधी विद्यार्थ्याला बोलणं नाही, कोण्या समाजात कोण्या माणसाला दुखवणं नाही. त्यांचं जीवन म्हणजे शांतिरूपी नोये कोणाचा वाईट. शांतिरूपी नोये कोणाचा. शांतिरूपी नोये कोणाचा वाईट. शांतिरूपी नोये कोणाचा. वाढवी महत्व वडिला. वाढवी महत्व वडिला. वाढवी महत्व वडिला. शांतिरूपी नोये कोणाचा वाईट. शांती त्याची ढळलीच नाही महाराज. त्यांचा संबंध आम्ही कधी कधी म्हणतो विद्यार्थ्याला म्हणा ना भाऊजी काही एखादी चापट मारा ना. साधूचं अंतकरण मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. त्यांचं असं गोड अंतकरण. पुणे साधूचं हे मऊ अंतकरण असतं. त्यांचं अंतकरण कठोर होत नाही पण प्रसंगी ते करावं लागत असतं. म्हणून असं जे व्यक्तिमत्व ते तुम्हा आम्हाला परम भाग्यानं लाभलेलं आहे. म्हणून ते येऊ शकले नाही तरी तुमची काही दिलगिरी नाही, काही नाराजी नाही. तुम्ही जाणकार माणसा, काही हरकत नाही. महाराज नाही येऊ शकले, महाराजाचा कोणतरी विद्यार्थी, मग कोणी नव्हतं रिकामं. मग मला काही फार कार्यक्रम नसतात. मग नाही
मला फार कार्यक्रम नसतात, मग कोणी नसलं, कोणी रिकामी जागा फिलिंग दिव्यांग रिकाम्या जागा भरा, कोणी नाही गड्या आता तू बसलेला आहे जाय काल्याच्या कीर्तनाला. म्हटलं तिथं बडे बडे लोक आहेत, कीर्तन केसरी आहेत, तर्क कीर्तनकार आहेत, नाही त्यांचे झालेले आहेत कीर्तनं, जाय म्हणून त्यांनी मला पाठवलं. माझी प्रकृती काही ठीक नाही, पण जाय. म्हणजे कसं आहे महाराज, असं आहे, तुम्ही आमच्यासाठी तर आम्ही तुमच्यासाठी, तुम्ही आमच्यासाठी तर आम्ही तुमच्यासाठी, तुम्ही आमच्यासाठी नाही तर आम्ही मग कोणाचेच नाही. असला योग आहे, तन्निमित्ताने त्यांची आज्ञा म्हणून मी आलो. आणि सर्व गावातली मुलं आहेत हे धन्य धन्य माता पिता तया, धन्य माता पिता तया, धन्य माता पिता तया. आपुलिया हिता जो ऐसे जागला, आपुलिया हिता जो ऐसे जागला, आपुलिया हिता जो ऐसे जागला, धन्य माता पिता तया जिया, माता पिता तया जिया, धन्य माता पिता तया जिया. आपुलिया हिता जो ऐसे जागता. ही मुलं उभी आहेत, यायची आई वडील धन्य आहेत. हे तर असे पोरी देत नाहीत. कुठे चालणार रे कीर्तनात? आपलं काम आहे का ते? हे काय जपानच्या लोकांचं काम आहे का? तुमचं काम नाही तर हे पहिले गोट घेत नाही, त्याला कीर्तनात देऊ देत नाही. मग आमच्याकडे बुवा काय पोरगा गोट नाही घेत, आता कसा गोट घेईन ते गोट नाही घेतीन. आता तो काळ होता, त्याला येऊ दिलं नाही, कीर्तनात नाही येऊ दिलं, साधूच्या दर्शनाला येऊ दिलं नाही, हनुमंताच्या पायाला घ्यायला जाऊ दिलं नाही, कधी सत्कर्म करू दिलं नाही. त्याला धरलं की वावरातही पाठवा, काही हरकत नाही, पण हे करू द्या ना. हे केले नाही तर संस्कार पडणार नाहीत, संस्कार पडले नाही तर तो योग्य वागणार नाही, योग्य वागला नाही तर तो व्यसनाधीन होईल, आणि व्यसनाधीन झाला तर तो तुमची पैसे कायम ठेवणार नाही. तुम्ही किती कमा, तो जर सन्मार्गाचा त्याच्या जीवनामध्ये योग नाही आला ना, तर तो तुम्हाला सुखानं वागवेल की नाही काही गॅरंटी नाही. म्हणून परमार्थ करायचा. करा रे बापा नो साधन हरी, करा रे बापा नो साधन हरी, करा रे बापा नो साधन हरी, किती तुमचं वर्णन करावं महाराज? 2 तास तुमचं वर्णन चालीन. मला येते ते याच्या समोर आहे तो हे बरोबर मुद्दे लिहून देतात की असं असं बोलावं, असं असं करा. गजानन बुवा झाले, तेजराव महाराज झाले, आमचे हरिओम महाराज झाले की बुवाजी हे मुद्दे मांडा. मग ते माझं काही नसते, ते मुद्दे म्हणून देतात. पण तुमचं वर्णन 2 तास केलं तर काल्याचं कीर्तन काही करू, आणि जास्त लांबलं कीर्तन तर पहिलेच मा कीर्तन घेतलं नाही, आणि त्यात लांबलं तर पुढच्या खळून घेणार नाही तुम्ही. कीर्तन कार्याचं आहे महाराज. इतर दिवशी कीर्तनकार स्वतंत्र असतो, याचा अर्थ अनलिमिटेशन नाही बरं का. स्वतंत्र असतो म्हणजे मोकाट नसतं. अरे खरेदी विक्री संघ आहे, कोणताही संघ घ्या, कोणची योजना घ्या, कोणची संघटना घ्या, कोणचं ऑर्गनायझेशन घ्या, त्याच्यामध्ये काय असते? खरेदी विक्री संघ. काय लिहिलं असते पुढे? काय लिहिलं असते? खरेदी विक्री संघ मर्यादित असं लिहिलं असते. खरेदी विक्री संघ मर्यादित, LTD म्हणजे लिमिटेड असं लिहिलं असते. मग खरेदी विक्री संघ लिमिटेड आहे आणि कीर्तन अनलिमिटेड कसं काय असेल? पण करता का इमानी इतबारी कीर्तन करत लोक म्हणतात नाही गळ्या जमलं नाही. जम्यासाठी असतं का कीर्तन? काही मजाच नाही. मजा म्हणजे कीर्तन आहे का? पण करता का गांजर पारखे झाले ना. म्हणून आमचे विद्यार्थी तरबेज आहेत, म्हणजे अभ्यासातही तरबेज आहेत. पण त्याला माहीत आहे निरा अभ्यास सांगितला जहत अहजत प्राग भाव बुवाचा भाव गावाचा भाव हा जर सांगितला तर निम्मे लोक निघून राहतील कीर्तनात. म्हणून ते तसं करत नाहीत. मग ते काय करतात? थोडासा विनोदाच्या छटाक्या मारतात आणि आपल्या अभंगाच्या अनुषंगानं, आणि तेही नाही जमलं तर मग हातात तलवार घेतात. चमके शिवबाची तलवार तळपत्या विजेचा आकार. हो तो शिवशेर मागू बाय ठलो विठल. अशा प्रकारे ते काही अनलिमिटेड नसते, त्याला मर्यादाच असते. कीर्तन स्वतंत्रता जरी असली तरी अनिर्बंध असं नसते, ते बंदिस्त असते. म्हणून त्याला काय सांगायचं असतं? ज्ञान भक्ती वैराग्य हे सोडून इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची.
घराचं कीर्तन आहे काय बसो म्हणून असं आहे महाराज. ज्ञान भक्ती वैराग्य वृत्तीत पारमार्थिक आणि प्रवेश होईल वृत्तीमध्ये पारमार्थाचा, अशा गोष्टी सांगायच्या असतात कीर्तनात. पण जाऊ द्या आणि इतरत्र दिवशी. पण आज तर ठरलेला विषय काल्याचं कीर्तन म्हटलं रे म्हटलं. चरित्र ते विचारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते विचारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. हो चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते विचारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. भगवान गोपाळ कृष्णानं जे काही 11 वर्ष चरित्र केलं महाराजा, त्या चरित्राचाच उच्चार आजच्या दिवशी व्हायला पाहिजे. 11 वर्ष तो आणि गोकुळात राहिला, 14 वर्ष याच्यात राहिला आणि 100 वर्ष तो द्वारकेला राहिला परमात्मा. म्हणून जवळपास त्याचं आयुष्य 125 वर्षाचं होतं. ठलो विठलो. म्हणून 11 वर्षाच्या मधलं जे चरित्र आहे त्याचा आजच्या दिवशी उच्चार बरं का, आचरण नाही करायचं. एक माणूस म्हणे म्हातारा झाला, वय थांबलं म्हणजे वाढत वाढत गेलं आणि शेवटी इच्छा अनावर झाली. मुलांना म्हणे अरे तुमची आई वारली, मग आमचा लग्नाचा सोहळा करा. ते पोरांना कसे काय बाबा तुमचं डोकं बयकलं काय? नाही नाही म्हणे तुम्हाला माहित नाही परमार्थ कसा असते तर. आता परमार्थ याच्यात काय आला पण लोक कुठं लावतील नेम नाही. म्हणजे काय झालं परमार्थ? अरे भगवान गोपाळ कृष्ण पाहिला का तुम्ही? तो म्हणे नाही. आणि तुम्ही पाहिला का? म्हणजे मी नाही पाहिला पण मी ऐकला. त्यानं 16,108 केल्या त्या. मग मला मर्द एक करून देता येत नाही काय? त्याचा बरं ते बरोबर प्रात्यक्षिक करायला पाहिजे. त्या बुडा निजू दिला, मोठा दगड आणला एवढा मोठा, त्याच्या शेताळावर गेला ठोक. मग तो कुकू कसा काचकूच करायला लागला. का बाबा असं करून का रे म्हणे मारता का? नाही म्हणे मारत नाही. मग लग्न करायच्या मारता का? नाही. ते 16,108 केल्या. गिरी गोवर्धन येणे उचलेला काळी रामा सर्प नातोनियाने जळत वनवाऊ मुखेची प्राशे गिळीता गासूर चिरोनी सांडे लावो. हो त्यानं हे केलं. तुम्हाला येते का ते? तुम्ही तर एक गोटा नाही उचलू शकत. म्हणून तसं करायचं नाही. ते आचरणीय नाही, ते उच्चारणीय आहे. त्याचा उच्चार करायचा असतो. जगाचा नियंता परमात्मा अवतीर्ण झाला. मथुरेमध्ये अवतार धरीला कृष्ण गोप जन्मासी आला. जाऊनी सांग सकळ लोका जो जो रे बाळा जो. पहिल्या दिवशी जन्मले बाळ करते मी चळ वाटते साखर सर्वांना झाला आनंद थोर. पाय ना सांगायला होतं म्हणजे तो परमात्मा अवतीर्ण झाला आणि सांगितलं आई इथं दुष्ट लोक आहेत, वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, इथं चांगले लोक नाहीत, क्रूर आहेत आणि या लोकांमध्ये मला राहणं बरं वाटत नाही. हे माझं स्वागत करत नाहीत, यांना परमार्थ कळत नाही. पण जिथं परमार्थ आहे, जिथं आनंद आहे पारमार्थिक, तिथं मला घेऊन चला. बरं असं म्हटलं. वसुदेवानं त्याला टोपलीत घातलं. कुठं नेलं? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळा, मजने गोकुळा. भजने गोकुळा, भजने गोकुळा. माया उपजले तेथे देवी मदानी येथे. माया उपजली तेथे देवी मदानी येथे. नंदाच्या घराला,
त्याला. तो नंदाच्या घरी घेऊन गेले आणि तो नंदाचा म्हणून वागायला लागला. तिथे गेल्यावर मायाला इथं आणलं आणि माया आली की घोर झाला. माया त्याला म्हणतात जी अदृश्य पण दृष्टिकोन सर्वांना दृष्टीत आणि भरून आपलं असत्य आणि पुढे करून सत्याचा लोप करते, ती ही मायेची जादूगिरी आहे. ठल ठल ब्रह्मकिरण निगे समुद्री किरण रिगे मध्ये माझी दिशे वावगे मृगांबुधैसे. जे मध्ये भासते, पहिले नसते शेवटी नसते, तिला माया म्हणतात. सोन्याचा हरिण हा होता काय, तो राहिला काय, पण तो माईक होता. मायेचं कसं आहे गमक, तो माईक असल्यामुळे तो समोर आला. मला सांगायला फार वेळ नाही. समोर आला, सीतादेवीनं प्रभूला सांगितलं यांची कानचुडी मला पाहिजे. प्रभू तिकडे निघून गेले आणि हा पुढे निघून गेल्यानंतर आवाज आला, लक्ष्मणा वाचव, लक्ष्मणा वाचव. आई साहेब बोलल्या, असं आहे बापा, प्रसंगी तुम्ही देवाला एखादा शब्द बोलले चालतात, पण साधूशी क्षोभवी भलत्या प्रकारे साधूशी काही वाटी जायचं नसतं. अरे देवाची धर्मपत्नी जर साधू असणाऱ्या लक्ष्मणाला बोलली आणि मर्यादेचं उल्लंघन केलं, रेषा आखून दिली होती, मर्यादेचं उल्लंघन केलं तर 6 महिने वियोग घडला. कोणाला कोणाला? देवाच्या पत्नीला, धर्मपत्नीला. म्हणजे साधू देवापेक्षा साधू दोर जाना, साधू दोर जाना, फार मोठा असतो महाराजा. म्हणून आणि देव तिथं राहिला, ते संत वृत्तीचे होते, त्यांची वृत्ती साधूची होती, सर्व सज्जन वृत्तीचे तिथं होते. त्याचं स्वागत झालं. देवघराला भक्ती सन्माने पूजिला, त्यांची पूजा झाली. आणि करता करता मग त्याला माय इकडे आली, तो इथं आला, मुलगा म्हणून बातमी कळाली, तो तिथं आला. आणि कुठल्याही प्रकारचा मद माणसाला झाला म्हणजे विचार संपत असतो. मद अहंकार निर्माण झाला की विचाराला तिथं थांबा मिळत असतो. म्हणून विचार संपलेले होते, तिथं आला, मुलगा आहे का मुलगी विचार केला नाही, पाय फिरवला, गरगर फिरवलं, केळेवर आपटावं, हातातून निसटली, तुझला की वधी उपदला मजा आधी, त्याला संकेत दिला. आणि आता त्याचं धाबधन आणलं, त्यानं सभा घेतली, पुतना मावशीला पाठवलं, ती शोषण केली. मामण नावाचा दैत्य गेला, त्यालाही फजिता केली. विटंबीला भट दिले, पाठीवरी पाठ करता 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 देवानं बेल वाजवली, डन 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 डन. अशा प्रकारे हो डन. म्हणजे पहा बरं, पकवतातून बोल काढते, लहानसं काय काय हे पोरग असं असते. देवाची किमया हे आहे, हे आहे देवाची जादूगिरी. ठलो अवघे गोपाळ जमा झाले. काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे, काय? अरे काय म्हणणं आहे म्हणजे बडे बडे झुंज करायची आहे आणि तुम्ही आपसात भांडून राहिले. तसं करू नका, इकडे या, एका ध्वजाखाली या, एका मतानं वागा, आपसातले भांडणं मिटवा. आपसातील दोये तुम्ही मिटवाना, अरे रामराज्याचा पाया येथे जुटवाना. आपसातील दोये तुम्ही मिटवाना, रामराज्याचा पाया येथे जुटवा. भांडू नका. भांडणाचं कोणाचं बरं झालं, अरे नदीला पूर आला, दोन्ही काठ घासत असतात, लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून याचा विचार करू नका. मग एकत्र या, एका खाली आले, एका ध्वजाखाली आले आणि सांगितलं, पोटाची वृत्ती तुम्हाला भरून खायची, सुखाचा अणुवा तुम्हाला चाकायचा आहे का, सुखाची गोडी तुम्हाला अनुभवायची आहे का? मग काय करा, महाराज सांगता अभंगाच्या पहिल्या चरणात, या
अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी जे तो उठवरी आजी जे तो उठवरी काय करायचं काही नाही करायचं तुम्हाला या सुखाची गोडी चाखायची आहे ना आध्यात्मिक सुखाची अनुभूती घ्यायची आहे ना मग एक काम करा काय करा कोणीतरी एक नेता बनवा बरं 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 नेता बनवा मग कोण बनवा नेता लगेच निवडणूक घेतली इरिंग मिरिंग लवंगा चिरिंग चिरता चिरता गाई गोपी उतरला राजा गड्यानो राजा किर झाला गड्यानो राजा किर झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला राजा गिरे झाला गडालो राजा गिरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला बाबा मोहरी घोंगडी आम्ही खेळू यमुने तळी हरी भोगडी आम्ही खेळू यमुने घरी नाचा पावला देवळे नाचा पावला देवळे कृष्ण आमुचा किर गडी गडालो राजा गिरे झाला गड्यानो राजा किर झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला गडालो राजा गिरे झाला गडालो राजा गिरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला निवडणूक घेतली तो परमात्मा राजा गड्यानो राजा किर झाला कृष्ण सिंहासनी बैसला तो राजा झाला आणि सांगितलं आता एक काम करा काय करा तुम्ही सर्वच्या सर्व माझ्या माग या याल तरी या रे लागे लागा न या देवाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा नसतो साधूच्या देवाच्या पुढे जायचा प्रयत्न करायचा नसतो आणि प्रपंच असो का परमार्थ असो तो कोणाच्या तरी आश्रित असायला पाहिजे असते कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली असायला पाहिजे असते तो कोणाच्या तरी आशीर्वादानं करायचा असतो तो प्रपंच असो का परमार्थ असो प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या आपमती भस्ताराया तो अनेक पाया माझी पडी स्वतःच्या मतानं केलं तर गड्ड्यात जाण्याची शक्यता असते म्हणून श्री गुरु संत महंत यांच्या आशीर्वादानं प्रेमानं त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या धाकाने परमार्थ करायचा असतो बरं देवा निघाले त्याच्या पाठीमागं थोडेसे पुढे गेले आणि थांबले का रे बाबा आताच्या आता अविश्वास आणता का नाही मग का थांबले म्हणे देवा पुढे नेशीन आणि काही VIP लोकांना आत प्रवेश देशील आमच्यासारखे साधेसुधे बाहेरच ठेवशील तसं नसते परमार्थ तसं नाही परमार्थ असं जी बोर्ड लावला काय मॅट्रिक पास झालेल्यानी आत यावं नॉन मॅट्रिकवाल्यांनी झाडाखाली बसावं असं आहे काय 10 एकर वायणारा बागायत आहे त्यानं अंदर या एका एकरावाल्यानं तिकडे झाडात असं नाही सबके लिए खुले मंदिर ये हमारा आओ कोई भी पंथी आओ कोई भी धर्मी सर्वांसाठी खुलं दालन आहे हे सर्वांनी यावं यारे लाल थोर या भगव्या नारी नार हो करा यारे हारे लाल थोर यति भल जालारी नर हो करावा विचार लगे चिंता
विठ्ठल 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 यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. ते पट्टीत असतं तर बरोबर येते, पट्टी सोडून असलं की स्वर भंग होते. त्यातल्या त्यात आम्हाला स्वर नाही, तुम्ही स्वर सम्राट म्हणून बरं आहे. यारी यारी लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. सकळाशी येथे अयोधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी. सर्वांना सर्व या इथं काही असं खोल वेगळं झालं नाही. अवघे माझ्या मागे मागे अवघे या. बाबा देवा तुझ्या मागं मागं आम्ही अवघे आलो तर काय लाभ आहे. कारण कोणी कोणचं कार्य करतं त्याच्या पाठीमागं उद्देश असतो की नाही. आता तुम्ही परमार्थ करता, सप्ताह करता, उद्देश आहे की नाही. गावात चांगलं व्हावं, गावात पीक व्हावं, गावात एकामेकाची मन जुळती मुळती व्हावे, गावात सर्व एका ध्वजाखाली यावे, गावातलं प्रेम गुणावं, हा उद्देश आहे, हे पर्पज आहे, हा हेतू आहे तुमचा. म्हणून तसा उद्देश प्रत्येक आणि कार्याच्या मागे उद्देश असतो. काय उद्देश आहे. तुम्ही आमच्या लागाणं आलं तर फायदा काय होईल. लोक फायदा पाहतात. काय फायदा आहे. आज देतो पोट भरी, आज पोटभर देतो तुम्हाला. पोटभर हो हो पुरे म्हणाल तो वरी. आता बस झालं, पुरे झालं देवा, आता नको. पोट भरलं आता. काही असे असतात आले काय कोण्या गावची इलोऱ्याचे, कुठे आले दिवठाण्यात आले का. हो या या. कुठं जायचं. आम्हाला पुढे जायचं आहे कुंटीला. असे निघा, असे सरळ जा आणि थेट स्टेट कोणती. काही असे असतात नाही नाही कुठल्या इलोऱ्याचे. या या ताई पाणी दे, तेले गरम दे, मला थंड ठेव. असे काही असे असतात काही समजा. पण तुमच्या गावात तसं होत नाही. द्या घ्या पाणी प्या. त्याच्या पुढचा काही असतात नाही नाही फराळ करून जा. कचोऱ्या आहेत, भजी आहेत, चांगल्या प्रकारे हायफाय क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे, बेस्ट. म्हणून त्याच्या पुढची काही असतं नाही 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 जेवण करा, पूर्णाची डाळ टाका, गावरान तुपाना आंब्याचा रस करा, पोवाले जीव घाला, पोरभर घाला. काही असे असतं काही असतं नाही नाही घ्या घ्या. काही गावात अशी प्रथा आहे. वाळा काही 25 वाळायला असतात, 200 लोक जियायला असतात पंगत बसेत. पण त्याच्यात 15 सांगायला असतात. येथे वाळा तेथे वाळा, यांना वाळा त्यांना वाळा, हात मोडता काय पाय मोडता काय, गच्ची दाबता काय, असे काही असे असतात. तसं करायचं नाही. तिथलं काल सांगायला पाहिजे. निम्मेच्या अगोदर सांगायला असतात लोक. काही 4-5 जण पाहिजे उभे की गळे विकून हे आणा तिकून आणा. 25 जण सांगेल. हातात बाटली कोणीच नाही घेत. येथे वाळा अहो घ्या हो थोडीशी करे तू मुकट्यानं राहील असं असते. म्हणून पुरे म्हणाल तो वरी. नको नको आता पुरे झाला. आता बापा आता माझ्याकडनं सोसत नाही एवढं भेटेल. मग काही नियम आहेत का, काही संहिता आहे काय, काय आचारसंहिता. हो हो परमार्थात तसा काय मोकळ परमार्थ तुम्ही सांगून गेलो काय आहे. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चालायचं, गतीगतीनं चालायचं. हळूहळू डाळे डाळे केतुलीनी एके वेळी मार्गाचे नि बळे निसी ठाकी. अरे खालून वर जायचं असतं, वरून खाली यायचा प्रसंग आणू नका. सप्ताह करायचा नाही नाही होऊन जाऊ द्या. वा मुंबईचा नाही, मुंबई दिल्ली कलकत्ता काहून थंडी करता. ऐका ना, दम नका टाकू एवढा. 2 वर्षानं सप्ताह बंद होईन ना. असं करू नका. म्हणजे आम्ही त्या मोठ्याला बोलावू नका असं म्हणत नाही, पण नक्की सांगतो मोठे मोठे बोलावले तर 30 वर्षी सप्ताह करून दाखव जा. अरे बरे आहेत ना साधे सुधे. तुका म्हणे कसं जसं असेल तसं जे देशांती द्या. याचा अर्थ देशांती द्या म्हणजे आमची गच्ची नका दाबू. नाही तर मग काही नाही बा इलोऱ्यावाल्याचं काही नाही. कसं कसं आहे म्हणजे काही नाही म्हणजे त्याच्या मागं लेकरं नाहीत, ती पोरं नाहीत, संसार नाही, ती मुलं शिकवा लागत नाही का. अरे 7 दिवस राहिला तर 500 रुपये रोज धरा. 7-5 35 रुपये तेल देणं, मोटरसायकलनं येणं, त्याच्यात तेल टाकणं. आणि पोरगी आणि ते बाबा तिकून काही भात का आणलंच नाही काय. पोरगं आणि ते मी तुला पट्टा सांगितलाच होता ठोक्याले काय आणलाच नाही काय. हा आमच्या मग हाही विचार म्हणजे फार आम्ही हायफाय नाही तर काय माती खावरी नाही. अरे विचार करत असतो. अरे हे यांनी अवगत केलं. आता हे कीर्तन शिकले, 12 वर्ष संस्थेत राहिले. एक एक बोल 10 धिन 10 ती 10 ती टक टक 10 ती टक टक 10 ती टक टक
ता तिथं किट धा तिथं कथा गदी गण धा. हे शिकला तो तसा शिकला का त्याला किती मेहनत लागली शीन असा तर लय वाजवणार आहे. अरे लय वाजवणार आहे. ती मग चौकशी करून पाठ. अरे बापू तुमचे आमचे संबंध आहेत पाहुणे आहेत. मग काय आपले पाहुणेच आहेत. पाहुणे घरी काय लग्नाला जावं लागते. मग काय घरीच राहतं काय. तसं नसते चालत. जावाच लागेल तुम्हाला. आमचे घरचेच लोक आहेत ते. मग साडी आणत नाहीस काय आणत नाहीस का. नको आणू वर मग सांग समज कसं आहे तर. दिवाळीला साडी नको आणू मग सांग आम्हाला कपडे घे की नको घेऊ. आमचं काही नाही आहे का बरी. पण साडी नाही आणली ना तर स्वयंपाकात जर भाजीत मीठ जास्त नाही पडलं तर माना बदलून ठेवजा. मी तुमच्यातला जाऊ ना. कठीण आहे ते सोपं नाही ते. तुम्ही भाग्यवान या बाया चांगल्या भेटल्या. आमच्या घरी येऊन पहा जर तुमच्या सिंगल बशाचा कप नाही फुटला तर मग बोट झाली. आम्हाला कसं काय करायला पाहिजे. आम्ही 8 दिवस इकडे असतो पण घरी गेल्यावर तुम्हाला असं वाटतं का इंजन ते थंड असते इंजन गरमच असते. आम्हाला माहीत आहे कुठे कोळसा टाका लागते कुठे पाणी टाका लागते कुठे कोळसा टाका लागते. आम्ही बरोबर टाकतो म्हणून बरोबर आहे. म्हणजे कशी आयडिया करायची. घरी जायचं एकदम दार नाही ठोकायचं. असं हळूच कडी वाजवायची टक 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 समजून घ्यायचं. आणि इकडे गोष्ट ज्ञान वा का हो. अरे कडे ते विवेकचे मामा भेटले होते. काले भेटतात विवेकचे मामा एवढे रिकामे आहेत काय. भेटले होते त्यानं 2 म्हशी घेतल्या. असं म्हटलं की पाय धुवा ना गरम पाणी आहे ना तसं गरम पाणी भेटते का आम्हाला. असं करायला लागते. इकून असं जावं लागते. केअर ऑफ बाय पास्ता जमते जाऊ द्या. सांगायचं हे काय फार वेगात नका येऊ. हळूहळू डाळे मी होई वापरून गेलो म्हणून हळूहळू करायचं. स्टेप बाय स्टेप करायचं. आणि आपल्याला झेपेल असं करायचं. अंथरून पाहून पाय पसरायचे. अंथरून सगळ्यांना पाय पसरायचं. अरे मातीनं भरतील ना ते पाय. तसं नका करू. म्हणून वेग करू नका. नो हरी नो वरी. गडबड नाही करायची ना धांदल नाही करायची. हळूहळू चालायचं. आणि ह्या सर्व गोष्टीचा उपभोग घ्यायचा असेल तर काय करावं लागेल महाराज सांगतात जाता शेवटी तू कमल झाडा गाठे तू कमल झाडा गाठे तुम्हाला आत प्रवेश करायचा भक्ती अंतकरण ठसवून घ्यायची असेल तर काही गोष्टी त्याग संमत असतो. म्हणून भक्तीच्या पेटांमध्ये आत तुम्हाला प्रवेश करायचा असेल वाईट बुद्धीचे जोडे बाहेर काढा. काय म्हणे सांडा घाटे येणे नका भरू पोटे. अंतकरण स्वच्छ करावं लागेल तुम्हाला यासाठी. आणि अंतकरण स्वच्छ झालं की मग देवाचा प्रवेश होतो महाराज अंतकरणात. हरिया हो आता मंदिरे कोणी नाही दुसरे घरी. काम व्रतार गेला दुरी क्रोध सासरा नाही घरी. दंबधीर हिंडे बाहेरे कोणी नाही दुसरे घरी. हरिया हो आता मंदिरी कोणी नाही दुसरे शॉर्ट हँड आहे.
बरोबर एक पद म्हणजे त्यालाही त्रास नाही आपल्याला त्रास नाही वेळही जास्त जात नाही कारण कार्याच्या करता म्हटलं की मला काही सुचतच नाही ते म्हणणारे असतात आणि मुली म्हणायची इच्छा असते माझं स्वर जाईन काही होईल पण मी काही ना काही करीनच म्हणून जास्त वेळ 12 वाजता संपलंच पाहिजे कीर्तन स्वयंपाक तयार आहे शिजल्यावरी जाळ वाया जायचे ते मूळ म्हणून वाईट गोष्टी त्याग करा असं करता करता देव सर्व एकत्र आले आणि सुरू केलं या घरी त्या घरी त्या घरी त्या घरी त्या घरी कोड्याचा अतिरेक झाला गाराडी यायला लागले ते यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे सांग ना का बाई तुझ्या मुलाला हा खोडा करतो परवा आला माझ्या काय परवा माझ्या घरी आला दारी झोपला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा फोडीला सेरा त्यावरी तिसरी आली दावणी याने ग बाई काय केली करणे तिसरी आली धावणी याने ग बाई काय केली करणी अतिथी दाणी सोयीची गाठ बांधोरी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ बांधोनी गाठ बाई कोणाची सुटेला गाठ बाई कोणाशी सुटेना बाई आमाची आवरेला आगे बाई आवासी आवरेना तुझे बाळ तुझा कोटवर तुझी गाला तुझे बाळ तुझा कोटवर तुझी गाला यशोदे बाळ तुझा काना कोटवर तो सोनेगा तुझे बाळ तुझा कोटवर तुझी अशा प्रकारे ते गाराणी घेऊन यायच्या करता 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 काय करावं आता काही सुचत नव्हतं महाराजा मग याच्या घरी त्याच्या घरी करता 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 तो ते बाकीचे म्हणून का रे आमच्या घरी त्याच्या घरी याच्या घरी फराळ त्याच्या घरी फराळ त्याच्या घरी चहा त्याच्या घरी कोको त्याच्या घरी कॉफी त्याच्या घरी फेंटा आणि तुझ्या घरी काय रे मुकड्याला देव मग तुझ्या घरी आज म्हणून काही हरकत नाही देवाच्या घरी महाराजा डाका टाकला गवळणी यायच्या आईचं हृदय ते सांगायची नाही 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 ती म्हणायची नाही माझा मुलगा तसा खोडकर नाही तुम्हीच खोड करा बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे गोकुळच्या नारे गोकुळच्या नारे असे येते ती म्हणाली नाही 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 माझं बाळ सगुण गुणाचं आहे तुम्ही 12 घरच्या 12 तुम्ही ढालग जा लपवणीयाचा भोवरा घे आळ घेता शारंग रागे तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी हो अशा प्रकारे त्या म्हणायच्या म्हणून बरं तुझ्या घरी आज त्याच्या घरी डाका टाकला आईचं हृदय प्रगट केलं पण आईचं हृदय प्रगट करून मी खरंच खोळकोरा हे आईचे लक्षात आणून द्यायचं होतं घरी डाका टाकला आई मंथन करायला उठली सकाळी मंथन व्हायचं पूर्वीच्या काळात म्हणून बारीक सारीक रोग होत ना चमक अर्ध डोकं अर्धा हात दुखणं पाय लचकणं हे होईना ना कारण मंथन होय सकाळी घुम घुम करीती घुम घुम करती डेरे घुमते हो हो घुम घुम करती डेरे घुमते आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलते घुम 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 हो आमना घुमघुम करती आता लय गवळणी यात लय म्हणणार आहे पण टाईम नाही तर काल्याच्या कीर्तनात म्हणीची तमन्ना पुरी करायची बरं 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 मग आईच्या हाती लागला का रे कृष्णा तू खरंच खोडकर आहेस का हो ना ग आई मी तर खोडकरच आहो बरं आता मात्र ऐक माझं सर्वांच्या गाण्याने यायला लागल्या कोणाच्या घरी तू जाऊ नको आईनं जरा त्याला दम दिला खबरदार कधी कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको गवळ्या घरी या कोबाट उठले पाठ तयाचे पडू नको रे कृष्णा हे रागीट तुझा पिता
हे तुला ताकीद करते, कारण गवड्या घरिया बोबाट, त्या गवड्यांच्या घरात बोबाट उठला, कल्ला उठला, हा माठ फोडतो तू म्हणून. माहित नाही का तुझे पिताश्री कसे आहेत? अरे रागीट तुझा पिता नंद, मारत याचा खाऊ नको रे बाबा. कृष्णा तुला मी नाव नाही आई. बरोबर बरं, काही हरकत नाही, जाणार नाही आई. मग अवघ्या बा एकत्र, बाई तो हा मुलगा काही कामाची गोट नाही. अवघ्या बा एकत्र आल्या, सगून पाहिला, गणपती बाबाचं नाव आलं, ते गणपती बाबा निवडणूक जिंकले. देवाला प्रचिती आईला प्रचिती यायला पाहिजे म्हणून देवानं महिनाभर खोळी नाही केली. आईनं लाख मोदक ते तयार केले आणि घेऊन चालली. देवानं एक मोदक मला, आई मला भूक लागली, एक मोदक देणार ग. नाही 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 नाही, अरे आपल्या घराची संस्कृती आहे, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नसतं. तो काही नैवेद्य असो, बेसन भाकर का असे ना, पहिले देवाला दाखवा आणि मग जेवण करा. तुमच्या घराचं समाधान बिघडतं. मग भेट घ्या. देवाला नैवेद्य नाही, गाईला भाकरी नाही, मुंगीला साखर नाही, अतिथीचा स्वागत नाही. काही कसं कसं काय मग समाधान राहील? ह्या गोष्टी, हे 4-5 यज्ञ आहेत, हे सहज होतात, हे करायला पाहिजेत. ह्या तुम्ही सुरू तुमच्या गावात होतातच, हे मला माहीत आहे. म्हणून तर सप्ताह होते. मुंगीला साखर टाका थोडीशी, गाईला एक एवढीशी भाकर लावा. तुम्हाला किती संकट असलं, दररोज गाईला भाकर, एवढासा गुळाचा खडा नेमानं लावा. संकट निवारण झालं नाही तर देवाची भेट घ्या. अशा प्रकारे मग आणि लाख मोदक तयार केल्यानंतर दिलं नाही. देवानं पाणी सांडलं, आई पाण्याला गेली. देवानं इकडे गणपती बोलवलं, इकडे कोणाचं घर आहे? तू माय कोणाची? म्हणे तूच आहे. हे मोदक कोणाचे? अवघे मोदक खाऊन टाकले. आई यांनी विचारलं, का रे मोदक काय झाले? कृष्णा आणि कोणी भो आला आणि त्याला खाऊन टाकले. बरं बरं. मग असं करता करता नैवेद्य वगैरे दाखवला, गुळ खोबऱ्याचा, सर्व लक्षात आलं. पुन्हा देवानं खोड्या सुरू केल्या. आता कृष्ण तू राहू नको घरी. मग नाही नाही नाही, आता तू सकाळी उठून आणि का तर प्रातःकाळी त्या गवळणी उठायच्या आणि मंथन झाल्यानंतर त्याला माखण मिश्री खायला द्यायच्या आणि शिदोरी करून द्यायच्या. शिदोरी डबा नाही. डबा चालते का शेतकऱ्याला? हो, तो टिफिनचा डबा कसा काय चालीन? आता तो सकाळी 8 वाजता नांगरावर गेला, त्यानं 12 वाजता नांगर व्हायला आणि टिफिनचा डबा जर त्याच्या पत्नीनं घेऊन गेली, टिफिनचा डबा 2 पोया, एवढीशी लोणच्याची फोड, एवढासा कांदा, मिठला वांदा, जमणार आहे काय? तो डब्याशीच खाते, कारण ते डब्याला चालते का त्याच्यावर? म्हणून शिदोरी त्याच्यासंग दिली आणि तो जगाचा नियंता परमात्मा गाई सोडून गोपाळासह निघाला. कुठं निघाला? गोधनी सारा बजा जातो शारंग पाणी. गोधने गोधने सारा बजा जातो शारंग पाणी. गोधने गोधने सारावया जातो शारंग पाणी. गोधने गोधने सारावया जातो शारंग पाणी. मार्गी भेटले राधिका गौड, राधिका गौड. मार्गी भेटले राधिका गवडणे, राधिका गवडणे. ओ कृष्ण दान मागे निरासंडोली. कृष्णदान मागे निर्यात भगवती देखिली यशोदा जननी वो. गोधने सारा बजा जातो शारंग पाणी. गोधने गोधने सारा बजा जातो शारंग पाणी. गोधने सारावया जातो शारंग पाणी. गोधने गोधने सारावया जातो शारंग चारा वया जातो शारंग पाणी. निघाला गोधनं घेऊन. करता करता 12 वाजेपर्यंत आणि तिथं खेळ खेळले. हमामा हुतू तू हबकतु बकतु बक मोरा त्रिगुण खेळ मानो. हबकतु बकतु बक मोरा त्रिगुण खेळ मानो. अबगलु बगति बग पारी गुण खेळ मानो. अबगलु बगति बग पारी गुण खेळ मानो. खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू. हबकतु बकतु बक मोरा त्रिगुण खेळ मानो.
भिक्षा ग बाई ओ भिक्षा नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा ग नको नको घालू भिक्षा ग नको 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 घालू भिक्षा अवघा अवघा धागण दिगा ग 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 धागण दिगा ग अवघा धागण दिगा ग कानोबा खेळ डाव जाऊन परडी कानोबा खेळ डाव जाऊन परडी जाऊन परडी किती करशील रे कुरघोडी किती करशील रे कुरघोडी कानोबा खेळ डाव जाऊन परडी कानोबा खेळ डाव जाऊन परडी पडदाताच म्हणतात ही नांदी आली तो आवाज आहे देवानं देल पाठांतर आहे वाटील तिथलं आनंद असतो महाराज. पण कसं आहे काल्याच्या करता किंवा बरं तुम्ही लावसान तर किती लावसान 10 वाजता लावू शक्यच नसते ते पाहुणे राहतात हे राहतात स्वयंपाक राहते म्हणून हा आनंद घेतला. सप्ताह आनंदानं पार पडला. असा सप्ताह करा. वाटलं तर आम्हाला बोलावं की कोणाला बोलावं पण सप्ताह करा सोडू नका. वर्षाकाठी लय तुमचा खर्च होते बा वाटेल तेवढा म्हणून वर्षाकाठचा एक सप्ताह करा माझी विनंती आहे. पूर्वी बुवाजींची आज्ञा घ्या. पूर्वी बुवाजींकडे या. गजानन महाराजची भेट घ्या. आणि हे मी पाहतो हे काय करतात ते हे गजानन बुवा आमच्यासारखा तोला मोलाचा आहे त्याची भेट घेत जा. त्याला संघ आणत जा. किलोऱ्याला येत जा. सप्ताह भरत जा. पंगत देत जा. कलाकार मी पाठवतो पण कलाकाराच्या गच्च्या दाबत नको तेवढं तुम्हाला म्हणू शकतो. अधिकार आहे मला म्हणून मला तुम्ही काही वाटलं तर मला 1 रुपया नका देऊ. आज तुम्हाला लय पाहायचं असेल तर पायमयी परीक्षा काही धुपोटे नका देऊ नारे नका देऊ. तसंच कीर्तन करतो याच्या गाडीवर बसतो आणि खामगाव लोक चालला होतो पुढे माझ्या धुपोटं त्याला देतो. त्या ड्रायव्हर कंडक्टरला पुढे जातो. तुम्ही माहिती चिंता करू नका पण याची चिंता करा. अरे हे गुणाचे लेकरं सांगणं सोपं नाही बापू हो. तुम्हाला सापडलं हे सकारामाची कृपा समजा. गुरुवारी बुवाजींची कृपा समजा. आणि मा काही नाही त्याच्यात एक बरी म्हणून योग्य वागा. पवित्र माळ गळ्यात घाला. काला सेवन करायचं आहे. आणि काला ज्यांनी केला ते कोण होते निवृत्ती ज्ञानदेव क्षमा करा. मोठ्या लोकांच्या समोर बोलण्याचा योग आहे
कीर्तनकार मंडळी मागे आहे, जाणकार मंडळी पुढे आहे. नेहमीची कीर्तनकार ऐकणारे आहात तुम्ही. कमी शब्द झाला असेल जवळला टाका, जास्त झाला असेल काढून टाका. एखादा चुकीचा शब्द निघाला असेल माफी मागतो, माफ करा. आणि आपल्याला काल्याचा होण्याचा शेवटची धावती चाल म्हणायची आणि काल्याचा प्रसाद घ्यायचा, महाप्रसाद घ्यायचा आणि प्रपंच आता 12 महिने ओत प्रोत करायचा. 12 महिन्यातले 7 दिवस फक्त परमार्थाने द्या. बाकी घरच्या घरी देवपूजा करायची, तुळशी माळ जपायची, तुळशीला पाणी घालायचं, हरिपाठ म्हणायचा. एवढं केलं तरी पुरी आहे महाराज. कंठी धरीला कृष्ण मणी आचार्य कार्तिक भक्त जनेती चंद्रभागेमध्ये स्नान करते दर्शने रामाचे तया उपाते स्वासी नामदेव महादेव वाढते देव जय देव जय पांडुरंग रखमाई वल्लभ राणीच्या वल्लभ पांडुरंग आरती दान राधा वल्लभ आरती दान राधा तू बलिदान जगी तन अवतार
तरो खरोखर निसंशय ससे लीला मात्रे धरिले मानव देहासे ओम स्वामी गणराया भुवन देशे त्यासी जाणीव तू कवला करुणी गण गण गणात ओढया भजन हरि हर गुरुवर तुझे सुख सदला जिकडे भावे तिकडे तुझे सचे नयना ओम स्वामी गणराया लीला अनंत केल्या मंगळ सदनास पेट विलेता वाचून चिलमेस चढात आणि जीवन निर्जल वापीस केला ब्रह्मगिरीचा गर्वाचा नाश ओम स्वामी गणराया व्याधी वारुण केली कैगा संपन्न करविल वाला विठ्ठल दर्शन भव संतोहा करला लवका तव चरण स्वामी दास गणोचे मान करा ओम स्वामी गणराया जय जय सचिव सर्व स्वामी गणराया अवतर दासे ओर जळमळदाराया ओम स्वामी गणराया सत्राने वंडाने ओंकार म्हणले कळकळ भूमंडळ गाते ध्रुवनी कडाडीले परमंग सिंधू जळगंगे स्वरवर्णे चढत्या झाल्याच्या फळनी जय देव जय हनुमंता तुझे प्रसादे नमे कृतांता जय देव दुमदुमले पाताळ दिगला प्रतिशब्द थरथरला धरणीधर मानेला खेद कडाडीले पर्वत उठ जग उच्छेद रामे रामदास शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता तुझे प्रसादे नमे कृतांता जय देव हालेलुया आनंद पूजना भयो हे संत मंडळी सुखी असो माझी या विष्णुदासा भाविकासी ज्या गिरिदार पाळ हीच व्हावी माझी जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून दे संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकून दे चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी चुकून दे तुझं प्रति आहे तरी बाई या संताची निर्भीची आणि तुझे काही न मागू मज ठेवी पायीस बसा खाली तीर्थ उठवा उठवा खाली बसा देव भक्ताची उडवा देव भक्ताची देव भक्तासी बोलवा देव भक्तासी बोलवा देव भक्तासी बोलवा देव भक्तासी बोलवा तुळा तुडणे तुडणे तुळा तुळणे झाले तीर्थ उठा झाले तीर्थ उठा झाले तीर्थ उठा परे झाले तीर्थ उठा परे गुडी आली वृंदावना गुळिया वृंदावना दिली उग्रसेना दिले उग्रसेना नाला कधीचा कळस दलित गाई वानुदा ललित गाय भानुदा गुळा चोडणे चोडणे झाले तीर्थ उतापणे तुळा तोरणे तोरणे झाले तीर्थ उठापणे तीर्थ उठापणे झाले तीर्थ उठापणे पंढरीच्या राया प्रभू निराला आज्ञा द्यावी आता येतो राई रखवावाई सत्यभामा आज्ञा द्यावी आता येतो नमस्कार माझा गरुडा आज्ञा द्यावी आता येतो नामावडी तुमच्या चरणावरी आज्ञा द्यावी आता येतो राई
आता येतो ज्ञानदेव तुकाराम